EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा बरोबर दिशेने हळूवार जा। अर्थातच हळूवार तुमची जी प्रगती होत असते हे बरोबरच्या दिशेने, तर ती अतिशय लाभदायी असते आपल्यासाठी। म्हणून वेळेबरोबर तुम्ही योग्य दिशेने योग्य मार्गदर्शकांच्या संगतीने आणि त्याचबरोबर त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढे जायला निघाले पाहिजे। नमस्कार, मी सचिन गुळिक, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण 2017 आणि 2018 या 2018 आणि 2019 या गट क च्या पूर्व परीक्षांचे इतिहासाचे प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण बघितलेलं होतं। काही क्वेश्चन्स आपले रिपीट होण्याचे खूप सारे चान्सेस असू शकतात। तर आपण या लेक्चरमध्ये गट क ही जी पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न आलेले होते त्याचबरोबर 2021 ची गट क ची पूर्व परीक्षा आहे ती 3 एप्रिल 2022 मध्ये पार पडलेली होती आणि इतिहास या प्रश्नांचं विश्लेषण अर्थातच उत्तर आणि त्याचं विश्लेषण योग्य देण्याचा मी प्रयत्न करत असतो। फक्त तुम्ही लढायचंय, आम्ही तुमच्या सोबत आहोतच। अर्थात स्पर्धाग्रामची टीम तुमच्या सोबत आहे। मी पुन्हा एकदा स्वागत करतोय सचिन गुळिक स्पर्धाग्रामच्या प्लॅटफॉर्ममध्ये। आता क्षणाचा विलंब न लावता या इतिहासाच्या आणि अनुभवाच्या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करून आपण पहिल्या प्रश्नाकडे जातोय। बघा, अभ्यास करत असताना जो काही अनुभव आलेला होता आतापर्यंतचा हा शिकवत असताना तुम्हाला सांगत असतो नेहमीच। त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतात की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे। म्हणजे मार्गदर्शक या नात्याने तुमच्यापर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी पोहोचत राहतात। त्यापैकी 2 आहेत। एक गोष्ट कोणती असते तर ती गोष्ट असते अनुभव। म्हणजे परीक्षाचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या मिस्टेक्स होत होत्या आणि कोणकोणत्या मिस्टेक करायला नको होत्या। आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला ज्ञान हे मिळतच जातं। अर्थातच इथे इतिहासाचं खूप सारं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आम्ही प्रयत्न करत असतो। तुम्ही सगळेजण त्याचा फायदा घेताय याबद्दल आणि त्याचबरोबर या सगळ्यांचा फायदा घेऊन तुम्ही अधिकारी होते त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। पहिला प्रश्न आहे 2021 च्या ॲडव्हर्टाइज आणि 2022 च्या परीक्षेमधला। पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेमध्ये सामील झालेल्या नव्हत्या परंतु ते राष्ट्रीय चळवळीला म्हणजे भारताच्या स्वतंत्र चळवळीला ते आर्थिक मदत आणि त्याचबरोबर इतर पाठबळ सुद्धा त्या देत होत्या। इथं जमनालाल बजाज, इथं वाडीलाल ललूभाई मेहता, घनश्यामदास बिर्ला, लाला शंकरलाल, वालचंद हीराचंद ह्या महत्त्वाच्या व्यक्ती दिलेले आहेत। उत्तरावरती मी जास्त रेंगाळत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहित आहे, परंतु व्यक्ती आणि त्याच्यामध्ये ऑप्शन्स जे येतात हे ऑप्शनवरती आपल्याला जास्त भर द्यायचा। कारण का तर क्वेश्चन रिपीटेशन होण्याचा आणि प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचा चान्स हा सर्वात जास्त असतो। तर यामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती येतात कोण तर घनश्यामदास बिर्ला आणि दुसऱ्या व्यक्ती आहेत वालचंद हीराचंद। मग या 2 व्यक्तींचा ऑप्शन्स कोणता आला तर सी आणि ई आलेला आहे। मग इथं आपला ऑप्शन बनतो कोणता 3 नंबरचा सी आणि ई। परंतु आपल्याला हे बिर्ला आणि हे वालचंद हीराचंद हे कोण होते व्यक्ती म्हणजे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची आहे। बघा, भविष्यामध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण त्यांची डिटेल माहिती इथं घेणार आहोत। आला प्रश्न तर त्याच्या बाहेर येणार नाही। शक्यतो हा जो टॉपिक आहे हा मुख्य परीक्षेचा आहे तरी पण इथं प्रीला विचारलंय, कदाचित पुढच्या काही मेन्सला विचारलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे याचं विश्लेषणामध्ये आपल्याला बघायचं आहे की त्या 2 महत्त्वाच्या उद्योगपतींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला इंग्रजांच्या विरोधामध्ये अर्थात विरोधामध्ये न जाता फक्त काँग्रेसलाच हातभार लावत होते, परंतु हातभार लावत असताना कोणत्या संस्था आणि संघटना सुरू केल्या होत्या याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की बिर्ला हाऊस हे दिल्लीचं जे आहे जिथं महात्मा गांधीजी राहत होते, मानसपुत्र यांना मानलेलं होतं, तर त्या बिर्ला हाऊस हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचं किंवा राजकीय चळवळीचं केंद्र म्हणून ते उदयाला आलेलं होतं। आय होप्स तुम्ही सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल। दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कंटेंट हा तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आहे पण समजून घ्या। एकदा मार्गदर्शक चुकला आणि एकदा जर तुमच्यापर्यंत योग्य नाही मिळालं तर इथं ड्रीम फेज असते 1-2 वर्षाची, त्याच्यामध्ये पोस्ट नाही मिळाली की डिप्रेशनमध्ये जातो आपण आणि मला सतत त्याच कंटेंटचे किंवा त्याच क्वालिटीचे कॉल येतात की डिप्रेशनचा एक भाग पडलेलो आहोत आम्ही। सो एनिवे आपण जाऊया बिर्ला हाऊस। हे बिर्ला हाऊस हे राष्ट्रीय चळवळीचं महत्त्वाचं केंद्र बनलेलं होतं। त्याचबरोबर सर ही त्यांना मानाची पदवी दिली होती घनश्यामदास बिर्ला यांना, परंतु ती महात्मा गांधीजी अर्थातच त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी या पदवीचा त्याग केलेला होता। 1931 मध्ये जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 5 मार्च 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झाला। त्या करारानंतर दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधीजी, सरोजिनी नायडू वगैरे तिथं हजर राहिले, परंतु तिथं गांधीजींचं मन कोणी वळवलेलं असेल तर घनश्यामदास बिर्ला असतील आणि हे सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तिथं हजर राहिलेले होते। म्हणजेच हे सुद्धा महात्मा गांधीजी यांच्यासोबत हजर होते। इथं भारताचे एक प्रतिनिधी म्हणून म्हणजेच उद्योगपती वगैरे जे पहिल्यांदा स्किप केले होते तर दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला उद्योगपती म्हणून भारताचे प्रतिनिधित्व म्हणून तिथं हजर राहिले होते। स्वतंत्र चळवळीसाठी लाखो रुपयाचा खर्च त्यांनी केलेला होता। इथं तुमचा प्रश्न बनलेला आहे। महात्मा गांधीजी यांचे ते आर्थिक सल्लागार होते। भविष्यातला प्रश्न इथं बनतो तुमचा, म्हणून हे मी इथंच पहिल्यांदा IMP करून देतो, परंतु पुन्हा एकदा विसरण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत। 1927 मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन
चेंबर्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री ही सुरू केलेली होती. 25 मध्ये इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स सुरू केलं होतं. 1919 मध्ये पिलानी हे आपल्या गावामध्ये, पिलानी गावामध्ये राजस्थानचा जन्म यांचा. तर बिर्ला शिक्षण प्रतिष्ठान म्हणजे ज्यांचं एज्युकेशनमध्ये सुद्धा खूप भरीव काम होतं. हैदराबादमध्ये ॲस्बेस्टस अँड सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. 1950 मध्ये श्री दिग्विजय वुलन मिल्स सुरू केलेली होती. 1923 मध्ये जियाजीराव कॉटन मिल सुरू केली. हे ग्वाल्हेरचे जे शिंदे आहेत तर यांच्या मदतीने. त्यानंतर 1923 ला हिंदुस्तान टाइम्स नावाचं दैनिक आणि त्याचबरोबर 1943 ला इंडियन ईस्टर्न इकॉनॉमिक्स नावाचं साप्ताहिक, दोन्ही साप्ताहिक अर्थात दैनिक आणि साप्ताहिक इंग्रजी या भाषेमध्ये त्यांनी सुरू केलेली होती. 1943 ला युनायटेड कमर्शियल बँकेची सुद्धा स्थापना घनश्यामदास बिर्ला यांनी केलेली होती. 1948 पर्यंत महात्मा गांधीजींसोबत ते चांगले संबंध होते. म्हणजे जोपर्यंत महात्मा गांधीजींचा शेवटचा श्वास हा बिर्ला हाऊसमध्ये सोडलेला होता, म्हणजेच तिथंच ते स्टेला होते किंवा राहिले होते. तर हे घनश्यामदास बिर्ला होते. दुसरे एक उद्योगपती आहेत जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला हातभार लावत होते, परंतु प्रत्यक्ष अधिवेशन असो किंवा तिथं महापरिषद असो त्याच्यामध्ये सहभागी होत नव्हते. तर दुसरे व्यक्ती कोण येतात, तर वालचंद आणि वालचंद हिराचंद येतात. वालचंद हिराचंद दोशी किंवा वालचंद हिराचंद यांचा जन्म सोलापूर या जिल्ह्यामध्ये झाला होता किंवा सोलापूरमध्ये झाला होता. आणि नंतर त्यांनी सोलापूर अर्थातच ह्या पुणे टू सोलापूर या रेल्वे बांधकामाचं काम केलं किंवा संपूर्ण भारतामध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा मोटार असेल, साखर उद्योग असेल, खूप सारे उद्योगधंद्यामध्ये हे वालचंद हिराचंद सहभागी होते. सोलापूरमध्ये जन्म 23 नोव्हेंबर 1882 मध्ये झाला होता. यांचं पूर्ण नाव आहे हिराचंद नेमचंद दोशी. महत्वाचे यांचा स्टॅच्यू आहे. सोलापूरच्या दिशेने जात असताना अर्थात अकलूजच्या बाजूला एक वालचंद नगर नावाचा भाग आहे. आणि त्या वालचंद नगर भागामध्ये शुगर इंडस्ट्री असेल, त्या भागामध्ये खूप सारी इंडस्ट्रीज डेव्हलप केली होती. तर त्या भागाला त्यांनी नाव दिलेले वालचंद नगर असं नाव आहे. फाटक आणि वालचंद यांनी दोघांनी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली होती, म्हणजे ते कन्स्ट्रक्शन वगैरे कंपनी. 1908 ला वालचंद नगर इंडस्ट्रीची स्थापना 1919 ला द सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी सुरू केली होती, म्हणजेच जलवाहतुकीसाठी सुरू केली. 1926 ला हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. आणि जेवढ्या काही महत्त्वाच्या कन्स्ट्रक्शन कंपनी भारतामध्ये त्यावेळी होत्या अर्थात या 1926च्या, तर त्यामध्ये नामांकित कंपनी म्हणून वालचंद हिराचंद यांच्या कंपनीचं नाव घेतलं जातं. 1923 ला रावळगाव या ठिकाणी शुगर फार्म सुरू केलेलं होतं. 1939 ला हिंदुस्तान एअरक्राफ्ट अमेरिकेला जाऊन आले. त्यांना असं वाटलं की आपल्याला पण सुद्धा एक विमान बनवणारी कंपनी सुरू केली पाहिजे, म्हणून त्यांनी सुरू केली. परंतु त्याचं नंतर काय केलं तर ती भागीदारी सरकारने वाढवली आणि त्याचं रूपांतर झालं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये. ठीक आहे, हालमध्ये. त्याच्यानंतर 1925 ला प्रीमियर ऑटोमोबाईल्सची स्थापना केली होती. म्हणजेच यांची जी मोटार होती तर त्यावेळच्या बजाज किंवा त्यावेळच्या असणाऱ्या महागड्या ज्या मोटार्स आहेत तर या मोटारीबरोबर त्यांची रेस आणि त्याच्यामध्ये यांची मोटार जिंकत होती. म्हणजेच आपण दोन उद्योगपती शिकलो. ते पहिले आहेत कोणते तर घनश्यामदास बिर्ला, महात्मा गांधीजींचे मानसपुत्री म्हटलं जातं. आणि दुसरे आहेत वालचंद हिराचंद, तर यांचा जन्म सोलापूरमध्ये. तर ह्या दोन महत्वाच्या व्यक्तीवरती प्रश्न विचारलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळतो आपण. डॉटचे राजे भगवंतराव पवार यांना 19 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवला आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. मग तुम्हाला नगर अर्थात भिल्लांना यांनी खूप मोठा सपोर्ट केलेला होता आणि अप्रत्यक्ष सपोर्ट केला म्हणून यांना अगदी सार्वजनिक ठिकाणी पेठचे राजा जे आहेत, पेठचे कोळी राजा, तर यांना काय केलं होतं तर इथं फाशीची शिक्षा देण्यात आली होती. म्हणजे तो फाशीची शिक्षा देण्याचा एरिया होता पेठचा. ठीक आहे, वन लाइनरचे क्वेश्चन असेच येतात, म्हणून कधीही लक्षात ठेवा. माझे जेवढे लेक्चर पाहतात तुम्ही सगळेजण पाहत असाल किंवा इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्ही जर माझा रेफरन्स देऊन सांगत असाल तर माझी एक नैतिक जबाबदारी असते की तुम्ही जर फॉलो करता किंवा जर ऐकत असता तर तुमच्यापर्यंत योग्य आणि चांगल्या प्रकारची माहिती चुकून बोलता इकडचं तिकडं होऊ शकतं कधी कधी, आणि तुम्ही सगळेजण ते समजून घेता, त्याच्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. परंतु आता लक्षात ठेवा, ही ग्रुप सी ची जी एक्झाम आहे, ह्या ग्रुप सीच्या एक्झामला सर्वात जास्त विचारलं काय जातंय, तुमच्या समोरच क्वेश्चन आहेत की हे सगळे प्रश्न कसे येतात, हे वन लाइनरचे क्वेश्चन आहेत. आणि वन लाइनरच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला वन लाइनर हेच पाठ करून जायचं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला एक लेटेस्टमध्ये खूप सारे कॉल येत होते की नेमकं काय वाचा. मी सांगितलं सरळ ठोकळा पाठ करून जा, कमीत कमी 2 किंवा 3 वेळा वाचून जा, त्याच्यातून सगळे प्रश्न कव्हर होऊन जातील. म्हणजे जवळपास 90% प्रश्न तिथून कव्हर होण्याचे चान्सेस आहेत. बाकीचं तुम्ही जे करत असता ते कराच. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय मार्गदर्शन पाहिजे असेल तर इथं मी तुम्हाला नंबर वारंवार माझा देत असतो किंवा इथं नंबर शो करत असतो. ठीक आहे, आणि या नंबरवरती तुम्ही मला कॉल करून जर विचारलं तर तिथं योग्य माहिती देण्याचा मी प्रयत्न करत राहतो. सो तुम्ही एक काही जे करता ते व्यवस्थित करा, परंतु चुकवू नका. मार्ग एकदा चुकला की खूप काही मिस होऊन जातं. सो एनिवे, तर फॅक्ट वाचून चला. ही ग्रुप सीची एक्झाम आहे ती फॅक्च्युअल डाटावर डिपेंड असते आणि फॅक्ट जर वाचून गेला तर खूप सारे क्वेश्चन कव्हर होतात. जसं आता पेठचा राजा हे भगवंतराव वगैरे होते. ठीक आहे, तर यांनी कोळी असेल, भिल्ल असेल, ह्या खूप साऱ्या जमातींना, नगर असेल, नाशिक असेल, या भागामध्ये काय केलं होतं, सपोर्ट केलेला होता आणि म्हणूनच यांना इंग्रज सरकारने
आरोप ठेवला आणि आरोप ठेवून इथं 20 मे 1857 मध्ये इथं यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. थोडक्यात बघूया इथं काय होतं तर सुरगणा संस्थांचा राजा होता निळकंठराव भगवंतराव पवार आणि यांनी भिल्ल आणि कोळी ह्या दोन्ही आदिवासी जमातींना खूप सारा सपोर्ट केला होता आणि त्यांच्या हाताला धरून म्हणजे याचा अप्रत्यक्ष सहभाग होता किंवा सपोर्ट होता आणि म्हणून त्यांनी उठाव केला. इंग्रज सरकारने यांना आरोपी ठेवलं की तुम्ही यांना सपोर्ट केलेला आहे. 6 डिसेंबर 1857 मध्ये कोळ्यांनी काय केलं हर्सुलच्या बाजारामध्ये लूटमार केलेली होती आणि त्यांचा सरकारी खजिना सुद्धा लुटलेला होता. सरकारी यंत्रणा नासधूस करून टाकली होती. त्याच्यामुळे या इंग्रज सरकारला खूप सारा राग आला होता. मग जंगलात लपलेले जे बंडखोर होते यांना पकडून ग्लासपूलने काय केलं तर हद्दपार केलं. म्हणजे काही लोकांना शिक्षा दिल्या, काही लोकांना हद्दपार केलं, एरियाच्या बाहेर टाकलं, तडीपार केलं, काही लोकांना फाशीची शिक्षा, म्हणजे अशा प्रकारच्या शिक्षा देत होते. त्याच दरम्यान 20 मे 1857 मध्ये भगवंतराव कोळी या राजाला दोषी ठरवलं आणि सार्वजनिकरित्या अशा प्रकारचं तुम्ही पुन्हा कृत्य करू नये म्हणून काय केलं तर इथं फाशीची शिक्षा देण्यात आली होती. खूप सिंपल माहिती असते, खूप सिंपल डाटा असतो, फक्त त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. कमीत कमी 2 ते 3 वेळा वाचन झालं पाहिजे. थोडक्यात एक सूचना आहे बघा, समजा इतिहासात जर मार्क येतच नसतील तर एक खूप चांगली संधी आहे की इथं 12 व्हिडिओ दिलेले आहेत. ह्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क कॉमन व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर इथं 12+ मार्क तुमचे यायला काहीच हरकत नाही, कारण का आता फॅक्च्युअल डाटा आणि तुम्ही सगळं वाचलेलं आहे. जरी वाचलेलं जरी नसलं अगोदरच्या कालावधीमध्ये तरी तुम्हाला खूप सारी माहिती इथून कव्हर होण्याचा चान्स आहे आणि म्हणून 12+12 व्हिडिओमध्ये 12+ मार्क मिळू शकतात. केवळ फी आहे 270 रुपये. तुम्ही स्पर्धाग्राम ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बऱ्याच मित्रांना आणि बऱ्याच स्पर्धकांना हे माहीत नाही की ॲप्लिकेशनमध्ये कोर्स कसा अवेलेबल असतो. एकदा इथं नंबर दिलेला आहे, स्पर्धाग्रामचा नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर इथं माझा पण याचं मार्गदर्शक गायडन्स म्हणून इथं नंबर दिलेला आहे. तुम्ही इतिहासाचा काही अडचण असेल तर प्रश्न विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अजून खूप सारे क्वेश्चन्स असतात. मी फेसबुकचे एक ॲडव्हर्टाईज पाहत होतो, मनातलं बोलून तरी पहा. कारण का तर MPSC करत असताना डिप्रेशन आणि ताणतणाव खूप जास्त असतो, पण आपण कधीच कोणाला बोलत नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, असा माणूस बघा की ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो आपण आणि त्यांना हे सगळं बोललात तर तुम्हाला MPSCचा ताण आणि तणाव कमी करायला खूप चांगली मदत होऊ शकते. नसेल तर आतमध्ये आपण किती दिवस आपल्यालाच खात राहणार आहोत. लक्षात ठेवा, MPSC इज द गेम ऑफ माइंड आणि आपल्याला गेम चेंजर व्हायचं आहे आणि गेम चेंजर जर व्हायचं असेल तर तुमचा रस्ता हा क्लिअरच असायला पाहिजे. तेव्हाच तुमचं स्पीड हे 120+100+ तुमचं स्पीड होऊ शकतं, जे तुम्हाला एलिजिबल आहात परीक्षा पास होण्यासाठी. अदरवाईज खूप सारे टेन्शन्स आहे, खूप सारे ताणतणाव येतो, खूप सारे डिप्रेशन्स आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तिकडे परफॉर्मन्स बेस्ट कधी जिंदगीत नाही करू शकत, कारण ताणतणावामध्ये माणूस बेस्ट कधीच करू शकत नाही. हाँ, ऐकलं होतं मी, मजबुरीमध्ये इंसान बहुत अच्छा कर सकता है लेकिन यहाँ पर नहीं अप्लाई हो सकता. चलो, तर हे 270ची बॅच आहे. या बॅचबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही या ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा किंवा अजून काही विशेष असतं की इथं नंबर दिलेला आहे, तुम्हाला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल, इतिहासाची माहिती, बॅचची माहिती, तर यावरती कॉल करू शकता. चलो, त्यानंतर पुढील प्रश्न आहे की 16 ऑक्टोबर 1905. आता ही 16 ऑक्टोबर 1905 कशाचे दिन आहे तर हा दिवस काय म्हणून पाळला गेला. मग तुम्हाला बॅकअप माइंडमध्ये आलं पाहिजे लक्षात की या तारखेला काय केलं होतं, बंगालची फाळणी झाली होती आणि बंगालच्या फाळणीला हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही समुदायांनी एकत्र येऊन काय पाळला होता किंवा काय कोणता दिवस साजरा केला होता. प्रजासत्ताक दिन तर येणारच नाही, त्याची तारीख किती येते तर याची तारीख येते 26 जानेवारी 1930 येते पहिल्यांदा आणि नंतर मग 1950 घेऊ आपण. इथं कामगार दिवस तर येणारच नाही, 1 मेला येतो, ILOचा कामगार दिवस आहे. स्वातंत्र्य दिन तर येणारच नाही कारण त्याची तारीख आहे 15 ऑगस्ट 1947. याच्यापूर्वी तिथं आलेली होती 26 जानेवारी वगैरे. त्याच्यानंतर हा दिवस येतो शोक दिन. शोक म्हणजेच काय होतं तर याला दुःख दिवस असंही म्हटलं जातं आणि हा दुःख दिवस काय होता तर हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही समुदायांना आपापल्यापासून इथं वेगळं केलं जाणार होतं म्हणून त्याला शोक दिन साजरा केला जातो. मग एक नदी वाहते अशा प्रकारची, त्या नदीचं नाव आहे गंगाबाई आणि ह्या गंगाबाई बरोबर इथं काय आले होते तर इकडून आले होते हिंदू आणि या बाजूने आले होते मुस्लिम. या दोघांनी एकमेकांच्या अंघोळ केले आणि एकमेकांच्या हातामध्ये राख्या बांधला आणि राख्या बांधून यांनी काय केलं, आम्ही एक आहोत लॉर्ड कर्झन, तू किती जरी प्रयत्न केले तर आम्ही एकच आहोत आणि तुम्ही आम्हा लोकांना फोडण्याचा आणि वेगळं करण्याचा बिलकुल प्रयत्न जरी केला तर आम्ही वेगळं होऊ देणार नाही. मग इथं 2 चळवळी सुरू झाल्या होत्या. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक आहे वंगभंग चळवळ, त्याचबरोबर इथं दुसरी संघटना येते अनुशीलन समिती. ओके, त्यानंतर अजून एक महत्त्वाची चळवळ येते जी आहे लोकमान्य टिळक यांची स्वदेशी चळवळ 1905ची. तर या काही महत्त्वाच्या घटना आहेत. तर या घटनांचा परिणाम म्हणजेच काय झालं होतं, 1909चा मोर्ले आणि त्याचबरोबर मिंटो सुधारणा कायदा झाला होता. घटना लक्षात ठेवायची, तुम्हाला क्रम आठवतो,
इतिहास लक्षात राहत नाही, ह्या खूप मोठी शोकांतिका आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे. इतिहास जो माणूस इतिहास विसरतो ना, तो जगामध्ये इतिहास कधीच घडवू शकत नाही. परंतु इतिहास विसरतो, अवघड जातो. त्याचं कारण काय, तर त्याच्याने आपलं रिलेशन खूप लांबपर्यंत दुभंगलेलं असतं. ओके, आणि या कारणामुळे काय होतं की इतिहास लक्षात राहत नाही. पण तुम्हाला एक साधी ट्रिक सांगून जातो की मी काल जस्ट मोबाईलचा एक स्क्रीनशॉट काढला. त्या स्क्रीनशॉटवरती काय होतं, तर तो 19 मी 24 तासाचं घड्याळ लावतो मोबाईलवरती, 24 तासाचं घड्याळ लावतो. ओके, अरे क्या बात आहे, 1856 झालेत. 1856, हे 1856 म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. हे 24 तासाचं घड्याळ आहे आणि ह्या 24 तासाच्या घड्याळावरती मी मोबाईलचा जस्ट स्क्रीनशॉट काढला आणि 1919 म्हणजेच मी याला एकत्र जोडलं की 1919 मध्ये कोणती घटना झाली होती. परत इथं काल लास्ट टाइम याच वेळेला मी 2 स्क्रीनशॉट काढले होते, 1857 आणि 1858. 1857चा कायदा आणि 1858चा काय होतं तर भारत शासन कायदा. जो भारत शासन कायद्याचा प्रश्न 2021च्या एक्झामला 22 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर इथं सिंपल आहे की जो नंबर होता ना तो सेव्ह केला तर तुम्हाला स्टेटस पण दिसेल माझं, की मी जाता जाता इतिहास तुम्हाला सहजासहजी स्टेटस सांगून देत असतो. तुम्हाला सगळ्यांना आला असेल बघा, 1857चा इतिहास उठाव. ठीक आहे, चलो. तर इथं आलं होतं काय, तर वंगभंग चळवळ आली, अनुशीलन समिती आली, स्वदेशी चळवळ, त्याचबरोबर 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. तर ह्या अशा प्रकारचा इतिहास आहे, अशा प्रकारचा हा दिवस आहे की ज्याला शोक दिन म्हणून पाळला जातो. याचा ऑप्शन 2-3 नंबरचा येतो. आता इथं बंगालच्या फाळणीची योजना कोणी मांडली होती, अँड्रू फ्रेजर हे भारतामध्ये आलेले होते, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अँड्रू फ्रेजर यांच्याबरोबर लॉर्ड कर्झन यांनी भारताची फाळणीचा काय केलं, घोषणा केलेली होती. 1904 मध्ये बंगाल्यांच्या म्हणजे लॉर्ड कर्झन, लॉर्ड नथानियल कर्झन, लॉर्ड जॉर्ज नथानियल कर्झन हा भारतामध्ये अतिउत्साही होता भारतात येण्यासाठी. आणि त्यांनी काय केलं होतं तर एक स्टेटमेंट केलं होतं. 1904 मध्ये ब्रिटन सरकारला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राचा हा मथळा दिलेला आहे. ते मथळा काय बघा की लॉर्ड कर्झन असं सांगतो की या बंगाल्यांच्या आरड्या ओरड्याला घाबरून, बंगाल्यांच्या आरड्या ओरड्याला घाबरून आपण जर कच्ची केली, म्हणजे आपण जर कच खाल्ली, म्हणजे आपण जर माघार घेतली तर त्या बंगालला कच्ची करण्याची दुसरी संधी यानंतर कधीच मिळणार नाही, ह्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर ब्रिटिश पार्लमेंट असेल किंवा राजा राणी यांनी हुकूम दिला की तुम्ही काय करू शकता, बंगालचं पार्टिशन, म्हणून बंगालचं पार्टिशन झालेलं होतं. नेक्स्ट आहे 7 जुलै 1905 मध्ये काय केलं, सिमल्यातून घोषणा झाली की पार्टिशन आता झालं पाहिजे. 16 ऑक्टोबर 1905 आता पार्टिशन होणार. त्याच्या अगोदर यांनी काय केलं होतं, बंगाल प्रांत हा मुस्लिम बहुल प्रांत होता आणि या प्रांतामध्ये जेवढे बंगाल मुस्लिम नेते होते तर लॉर्ड कर्झननी पायाला चक्र लावून मुस्लिम नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळं होण्याचा प्रयत्न करा. आणि मग डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीग ही स्वतंत्र संघटना बनलेली होती. तुम्हाला सगळेजण परिचित असाल. ह्या डिसेंबर 1906च्या मुस्लिम लीग संघटनेबरोबर वारंवार प्रश्न विचारला जातो. याच संघटनेनं पुढे भारत आणि पाकिस्तान पार्टिशनसाठी अडून बसलेले होते आणि 47ला 2 देश बाहेर पडले होते. म्हणजे इथं बंगालची फाळणी, इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनी भारताच्या फाळणीचं किंवा भारताच्या फाळणीचं प्लान, आणि त्याच्यानंतर 1971ला इंदिरा गांधीने तर पाकिस्तानचीच फाळणी केलेली होती. म्हणजे भारताकडे एवढी ताकद आहे की फक्त भारताचीच फाळणी नाही तर ते पाकिस्तानच्या दुसऱ्या देशाची पण फाळणी करू शकतो. मग अशाच प्रकारची जसं भारत देश हा आपल्यामध्ये ताकद ठेवतो तसं प्रत्येकजण आपल्यामध्ये एक ताकद ठेवूच असतो. दुसरी गोष्ट की आपण सगळे पुस्तक आणि आपलं नातं असं असायला पाहिजे की जसं मेडिसिन आणि एक पेशंट यांचं नातं असतं. म्हणजे दुसऱ्यांसाठी एवढं महत्त्वाचं बनत चला आपण, कधी कधी जसं पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं असतं तसं आपणही असं महत्त्वाचं बनत चला की एखाद्या व्यक्तीनं संकटकाळी देवाच्या अगोदर आपलं नाव घेतलं पाहिजे, एवढं महत्त्वाचं बनत चला. जशा पद्धतीनं आपण संकटात असताना किंवा मेडिकल इमर्जन्सीमध्ये असताना आपल्याला डॉक्टर आणि मेडिसिन्सच दिसतात, तर तशाच प्रकारचा आपला स्टँडर्ड रेज करा. म्हणून मी एक खूप छान परवा लिहिलं होतं की रेज युअर स्टँडर्ड म्हणजेच काय, तर ज्याचा बुद्ध्यांक खूप चांगला आहे, ज्याचा विचार नेहमी पॉझिटिव्ह असतो. माझ्या सर्कलमध्ये माझे मित्र आहेत ते सगळे पॉझिटिव्ह असतात. निगेटिव्ह विचार येण्याला कुठंही चान्स नाही. त्याच्यामुळं आपले विचार, आपल्या अवतीभोवतीचं सर्कल हे नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे, तरच आपण पॉझिटिव्ह होतो. म्हणजेच रेज युअर स्टँडर्ड का म्हटलं जातं, तुमचा स्टँडर्ड तुमचा वाढवला पाहिजे, तुमचा स्टेटस वाढवला पाहिजे, तुमचा दर्जा वाढवला पाहिजे. आणि तो दर्जा फक्त परीक्षा आणि पुस्तक वाचून वाढत नाही, तर ते एक मॅच्युरिटीने येतो, तुमच्या सर्कलवर डिपेंड करतो. तुम्ही काय खाता पिता, बिहेव करता, काय कपडे घालता, याच्यावरती सुद्धा तुमचा दर्जा ठरतो. सो मी फक्त इतिहास नाही शिकवते मित्रांनो, मी फक्त तुम्हाला रियालिटी पण समजावून सांगतो की नेमकं तुम्हाला काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला मूव्ह ऑन केलं पाहिजे. अधिकारी असंच होत नाही, फक्त पुस्तकी वाटलेले होतात पण तिथं अर्ज लिहिता येत नाहीत. मग तुम्हाला काय पाहिजे,
सगळ्या गोष्टी खूप साऱ्या डेव्हलप झाल्या पाहिजे. सो रेज युअर स्टँडर्ड. चलो, तर इथं सिमल्यातून घोषणा झालेली होती. त्याच पद्धतीनं इथं 12 डिसेंबर ओके, हे बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणीचा दिवस आला 16 ऑक्टोबर 1905. हे तारखेला आपण शोक दिन साजरा केला पाठीमागच्या क्वेश्चन्समध्ये. आणि त्याच वेळी भारत सरकारच्या भेटीवरती आला होता. पंचम जॉर्ज हा नवीन राजा बनला होता, म्हणजे दिल्ली दरबार भरवला. आणि त्यांनी काय ठरवलं तर 1911ला काय केलं, बंगालची फाळणी रद्द केली. 11 साली एक ऍक्ट बनवला आणि इथं कलकत्त्यामधून दिल्ली या ठिकाणी राजधानी 1912ला त्यांनी शिफ्ट करून घेतलेली होती. तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या पुढील प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकतात. पुढील प्रश्न आहे की 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली होती. तर तुम्ही सगळ्यांनी उत्तर बघितलं. ये जोन्स येत नाही, स्टुअर्ट येत नाही, डर्बी येत नाहीत. हे डर्बी ब्रिटनचे प्रधानमंत्री होते 1857च्या उठावाच्या वेळी पामस्टनने राजीनामा दिल्यानंतर. तर इथं आयोगाने उत्तर जॉर्ज लाईट यांचं दिलेलं आहे, जॉर्ज लाईट यांचं. पण आपण थोडक्यात बघूया की हवाई वाहतुकीवरती नेहमी रेग्युलर 1-2 क्वेश्चन आलेले होते गट ब आणि गट क मध्ये. तर थोडक्यामध्ये मी डिटेल काढली. इथं 1911च्या फेब्रुवारीमध्ये हेनरी पिकेट नावाचा एक फ्रेंच वैमानिक होता आणि त्या वैमानिकाने काय केलं तर अलाहाबाद या ठिकाणावरून, अर्थात अलाहाबाद पासून नैनीतालपर्यंत किंवा नैनीपर्यंत त्यांनी यमुना नदीच्या वरून काय केलं तर सरकारी टपालाची पहिली थैली पोहोचवलेली होती. पहिली गोष्ट. दुसरी, हे जगात अशा प्रकारचे विमान टपालाद्वारे नेण्याची ही पहिली घटना होती. ठीक आहे. हा, अशा प्रकारे यांच्याकडे उत्तर जात आहेच, परंतु हे हेनरी पिकेट यांचंही नाव इतर निदर्शनास येतं. 1919ला इंग्लंडमध्ये पद्धतशीरपणे शेड्युल्ड एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसद्वारे हवाई दळणवळणाला सुरुवात केली. म्हणजेच इथं नागरी दळणवळण नाही, फक्त हवाई दळणवळण म्हणून आपण त्याला वस्तू ने आण असं म्हणता येतं. 1924ला इम्पिरियल एअरवेज लिमिटेड सुरू केली होती, म्हणजे सरकारची कंपनी सुरू केली. इम्पिरियल म्हटले की सरकारची कंपनी. 1935ला ब्रिटिश एअरवेज सुरू झाली आणि 46ला ब्रिटिश युरोपियन एअरवेज कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती. भविष्यातला एखादा प्रश्न हे जे संस्था सांगितलेले आहेत इथं 100% येऊ शकतो, म्हणून यावरती पण लक्ष द्या. कारण का तर परीक्षेला प्रश्न येण्यासारखी ही माहिती आहे, कारण भविष्य सांगता येत नाही कोणालाच प्रश्न कुठं आणि कशा पद्धतीनं येऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते प्रार्थना समाजाचं उद्दिष्ट आहे. मी तुम्हाला सभा समाज संघटना हे महासंग्राम एक 100 प्रश्नांचा घेतला होता आणि त्या महासंग्रामामध्ये 100 प्रश्न सभा समाज आणि संघटनेवरतीच घेतले होते. आता गट क साठी सुद्धा तशाच प्रकारचे परत एकदा 100 प्रश्नांचा आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर पहिल्यापासून लक्ष ठेवा, ह्या सभा समाज संघटना खूपच महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. ब्राह्मो समाज घ्या, त्याच्यानंतर आत्मीय सभा नंबर 2 आली. उसके बाद मानव धर्म सभा 1944ची. त्यानंतर परमहंस सभा. ओके. याच्यामध्ये अजून एक आलेली तत्वबोधिनी. प्रश्न कुठं आणि कसा विचारला जातो काहीही सांगता येत नाही. त्याच्यानंतर इथं पुणे प्रार्थना समाज घ्या 1867चा. त्याच्यानंतर पुणा असोसिएशन घ्या. पुणा असोसिएशनचं नामकरण इथं पुणे सार्वजनिक सभा असं केलेलं होतं. ओके. त्यानंतर इथं सत्यशोधक समाज घ्या, सत्यशोधक समाज. त्याच्यानंतर आर्य समाज. त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी आणि इथं रामकृष्ण मिशन. तर हे जे सगळे सभा समाज संघटना आहेत खूपच इम्पॉर्टंट आहे. इतिहासामध्ये एवढेच आहेत आणि तुम्हाला एवढेच करून जायचं आहे. मी याची एक PDF पण दिली होती, 100 क्वेश्चन दिले होते, परत एकदा 100 क्वेश्चन बनवतोय. याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके, जाऊया. प्रार्थना समाज हा रेग्युलर सर्वात जास्त आयोगाचा गेले 2 वर्ष नेहमी वारंवार प्रश्न यावरती येतो. तोंडपाठ करून जावा याच्यापैकी. तर समाजाचे उद्दिष्ट कोणतं सांगितलंय. प्रश्न कुठं कुठं विचारतात, तत्व विचारतात, उद्दिष्ट विचारतात, त्याचं कार्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर हे प्रश्न विचारणारे कंटेंट झाले. मग प्रार्थना समाजाचं उद्दिष्ट काय होतं तर इतर राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा नव्हतं. जाती व्यवस्थेवर प्रहार आणि शुद्धीकरणाची चळवळ. शुद्धीकरणाची चळवळ कोणाची येते, आर्य समाजाचे. जाती व्यवस्थेवरती प्रहार आता प्रार्थना समाजात येतो, परंतु येतं उत्तर आयोगाने काय दिलेले फक्त तर समाजाची नैतिक प्रगती घडवून आणायचे. आणि ज्यावेळी नैतिक प्रगती घडवून येते म्हणजे स्वतःचं स्टँडर्ड, रेज युअर स्टँडर्ड का म्हटलं होतं मी, तर जेव्हा तुमचा स्टँडर्ड वाढेल ना तर तुम्ही खूप लहान लहान गोष्टी पाठीमागे सोडाल, खूप लहान लहान गोष्टी स्किप कराल, इग्नोर कराल की जो तुमच्या आयुष्यासाठी म्हणजे कुठं कोणाचं तरी एका फिलॉसॉफरचं मी वाचलं होतं की जर भविष्य जर आपल्याला ब्राईट करायचं असेल तर पाठीमागच्या काही गोष्टी तुम्हाला स्किप कराव्या लागतील, इग्नोर कराव्या लागतील. जसं MPSCचा अभ्यास करत असताना लोक खूप अपेक्षा करतात आणि आपल्यावरती खूप सारा दबाव टाकत असतात. दबाव टाकणारी लोक
शक्यतो ब्लड रिलेशनमधून सर्वात जास्त असतात. त्यांना अपेक्षा असते, ॲक्च्युली त्यांचं पण चुकत नाही, कारण का तर ते तुमची कॅपॅसिटी ओळखून असतात आणि कॅपॅसिटी ओळखून असतात म्हणून ते तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात की नाही तू झालं पाहिजे, कारण का तर तू डिझर्व करतो ती पोस्ट. आणि म्हणून इतर लक्षात ठेवा की उद्दिष्ट समाजाची नैतिक प्रगती, आपली प्रगती, आपली नैतिकता वाढवली. इथिक्स अँड इंटिग्रिटी नावाचा प्रकार तर राहिलाच नाही आता सध्या, तो जाऊ द्या. तर नैतिक प्रगती जर घडवून आणली तर लोक स्टँडर्ड वाढवतील आणि लोकांचं स्टँडर्ड वाढवलं तर सामाजिक दर्जा वाढेल. सामाजिक दर्जा जर वाढवला तर लोक ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये चांगलं काय आणि वाईट काय ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होईल आणि ज्ञान झाल्यानंतर मग पुढे जो सुरू होईल तर तो वेगळाच जल्लोष असेल, तो वेगळंच एक स्वतंत्र युद्ध असेल, असं या प्रार्थना समाजाला इथं सांगायचं आहे. ठीक आहे, चलो. त्यानंतर हे सभा समाज संघटना करून जावा बरं. याच्यावरती 100% प्रश्न एक तर फिक्स असतो. भूमिगत चळवळ महाराष्ट्रामध्ये सांगितले कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाली होती, याचं आयोगाने उत्तर सातारा दिलेलं आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा भूमिगत चळवळ सुरू झाली. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1930 मध्ये महात्मा गांधीजी यांच्यासोबत क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा सहभागी झाले होते. मग क्रांतिसिंह नाना पाटील आता भूमिगत चळवळ आहे. बरं, भूमिगत चळवळ जर इथून सुरू झाली तर ती भूमिगत चळवळ ऑल महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये सुरू झाली होती. हा, तर ओके. तर या भूमिगत चळवळीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर खूप साऱ्या महिला आणि त्याचबरोबर खूप सारे क्रांतिकारक सुद्धा इथं सहभागी होते. ह्या सगळ्यांचा एकच उद्देश होता की ब्रिटिश सरकारच्या जुलम अन्यायकारी जोखडातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचंय. सो इथं काय केलं, सातारा जिल्ह्यामधून सुरू झाली. मग भूमिगत चळवळ चालवणाऱ्या काही महिला, मी इथं थोडंसं आता याचं विश्लेषण संपलं पण इथं काही महिलांची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये अरुणा असफ अली, सुचेता कृपलानी आणि विजया लक्ष्मी पंडित. तर यांच्यावरती प्रश्न बनवू शकतो, यांच्यावर प्रश्न बनवू शकतो आणि इथे प्रश्न बनू शकतो. म्हणून या महत्त्वाच्या 3 महिला मी इथं ऍड केल्या होत्या. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर सुद्धा खूप साऱ्या महिला सहभागी होत्या ॲज अ क्रांतिकारी किंवा भूमिगत म्हणून. आता अजून एक दिलं की 1942ची ही क्रांतिकारी चळवळ आहे म्हणून काही लोकांनी आपली टोपण नावं धारण केलेली होती आणि ह्या टोपण नावं धारण करून इंग्रज सरकारला कसं आपल्या जोखडातून किंवा इंग्रज सरकारला कसं चुकवता येऊ शकतं असा एक प्रयत्न. सुचेता कृपलानी यांनी दादी आणि किंवा बहेनजी असं म्हणत होते. अच्युतराव पटवर्धन कुसुम या नावाने प्रसिद्ध झाले होते. अच्युतराव पटवर्धन तर इथपर्यंत हॅट घालायचे, खूप मोठी आलिशान गाडी वापरायचे आणि ब्रिटिश एका व्यक्तीसारखा लुक ठेवायचे, शेजारी खूप सुंदर मुलगी ठेवायचे आणि जेव्हा चेक पॉईंट यायचा त्यावेळी ब्रिटिश सरकार काय करायचं, हॅटच्या खाली ब्रिटिश अधिकारी आहे आणि शेजारी एवढी मोठी एवढी चांगली सुंदर मुलगी बसली तर यांची गाडी चेक न करता सोडून द्यायचे. तर असे काही किस्से यांच्याबद्दलचे होते. भूमिगत चळवळ स्वातंत्र्य मिळवणं हा एक त्यांचा उद्देश होता. जशा प्रकारे आपला उद्देश एकच आहे की जो आपला पोस्ट मिळवली पाहिजे, तर तशा प्रकारे त्यांचा उद्देश होता. सो अच्युतराव पटवर्धन कुसुम या नावाने, राम मनोहर लोहिया डॉक्टर झाले होते, सादिक अली सुशीला किंवा सत्या मनोहर तिला, बाबा राघवदास हे दिदी, अरुणा असफ अली कदम आणि एस एम जोशी हे इमाम अली झालेले होते. एकच उद्देश होता की नावं बदलून आपल्या जे काही फील्डवरती काम करणारे जे काही क्रांतिकारक लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. पुढील प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारे भारतातील पहिले राज्य होण्याचा मान खालीलपैकी कोणाला दिला जातो? तर याचं सगळ्यांना उत्तर माहित होतं, बडोदा हे आहे. बडोदा आणि कोल्हापूर हे एकत्र येणार नाही, कारण का तर सयाजीराव महाराज सयाजीराव गायकवाड हे छत्रपती शाहू महाराज यांना हे सिनियर होते, म्हणजे राज्यकारभाराच्या बाबतीमध्ये असो किंवा वयाने असो, आणि त्याचबरोबर दोघांची सामाजिक अटॅचमेंट आणि सामाजिक चळवळीमध्ये असणारी जी काही उत्तरदायित्वाचा जो भाव होता. पाणी खूप गरजेचं आहे, 5 ते 6 लिटर पीत चला. माझं पण 12वी सायन्स झालंय. चलो, तर पहिलं राज्य कोणतं आहे तर बडोदा येतं. मग सयाजीराव गायकवाड हे नैतिक दृष्टिकोनातून, सामाजिक उद्धाराच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर पुरोगामी विचारसरणीच्या दृष्टिकोनातून छत्रपती शाहू महाराज यांना सिनियर होते, वयाने असो किंवा राज्यकारभाराच्या अनुभवाने असो, आणि म्हणून इथं काय केलं तर बडोदा हे त्याचं एकच उत्तर येतं. तर पहिला मान हा त्यांना दिला जातो. आता बाकीचं तर हे येणारच नाही, 2 ऑप्शन येणार नाहीत. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यांचा कल किंवा इथं दिला असेल किंवा महाराष्ट्रातल्या जवळपास 60% मुलांनी तर बडोदा आणि कोल्हापूर दिला असेल, परंतु त्यामध्ये सिनियरिटी काय आहे. कधी कधी काही प्रश्न नॉलेज बेसवरती सोडवून फायदाच नाही, काही प्रश्नांना लॉजिक आणि ट्रिक सोडवणं खूपच गरजेचं असतं. त्यामध्ये इथं लॉजिकचा हा प्रश्न होता. हा, तुम्ही जर फॅक्च्युअल डाटा जर वाचला असेल वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, जे पुस्तकं तुमच्या सगळ्यांकडे आहे, तर त्यामध्ये तुम्हाला बडोदा हे दिसून येतं. तर
तर इथं सयाजीराव गायकवाड महाराज जे आहेत तर या सयाजीराव गायकवाड महाराजांनी महत्त्वाच्या 2 व्यक्तींना मदत केली होती. त्यापैकी एक आहेत वीरा शिंदे, यांना आंबेडकर यांच्या अगोदर शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ केली होती आणि त्यानंतर दुसरे महत्त्वाचे आहेत 1913 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या लोकांना सिलेक्ट केलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्यांनी 3 वर्षासाठी शिक्षणासाठी फेलोशिप देऊ केली होती. सयाजीराव गायकवाड यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हजर होते. त्याचबरोबर कला या क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आणि त्याचबरोबर त्यांचं विशेष योगदान होतं. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराज यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं. पुरोगामी विचाराचे सयाजीराव गायकवाड महाराज होते. त्याचबरोबर इथं वीरा शिंदे यांनी भरवलेल्या ज्या काही 3 परिषद आहेत यापैकी दुसरी परिषद आहे मुंबईची आणि या परिषदेला 1918 मध्ये मुंबईच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी हजेरी लावली होती ॲज अ अध्यक्ष म्हणून, चेअरपर्सन म्हणून. आणि मुख्य परीक्षेला मी सांगितलं होतं की याच्यावर प्रश्न बनू शकतो आणि 100% प्रश्नच आला त्यावरती. सो असे प्रश्न येऊ शकतात इथं. चलो पुढचा प्रश्न आहे कोणता? भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? खूप साधा आणि सिंपल प्रश्न, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. द टाइम्स या न्यूजपेपरचे संपादक आणि वेगवेगळ्या युद्धामध्ये इंग्लंडची बाजू हे हिरिरीने मानणारे द व्हॅलेंटाईन चिरोल म्हणजे सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय केलं तर भारतातील असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांना त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये आणि त्याचबरोबर सार्वजनिक लेखामध्ये त्यांचा उल्लेख केला. म्हणून जेव्हा लोकमान्य टिळकांची सुटका झाली 1914 मध्ये, 1914ला 6 वर्षाची इथं मंडालेच्या तुरुंगातून, तर 1914ला सुटका झाल्यानंतर यांनी काय केलं 1918 मध्ये केस करण्यासाठी किंवा केस लढण्यासाठी हे लोकमान्य टिळक कुठे गेले? लंडनला पोहोचले. परंतु 1919 मध्ये त्या केसचा निकाल आला आणि त्या निकालामध्ये हे लोकमान्य टिळक हे हारलेले होते, हे पण लक्षात ठेवा. आणि तरी सुद्धा लंडनमध्ये जाऊन केस लढली. म्हणून पुणे महानगरपालिकेने ही जी पुणे महानगरपालिका आहे तर ही लोकमान्य टिळक यांच्या फेवरमध्ये होती आणि पुणे महानगरपालिकेने ठरवलं की लोकमान्य टिळकांना आता मानपत्र दिलं पाहिजे. परंतु इथं असणारे जे काही पुरोगामी विचाराची लोक होती मग त्यामध्ये दिनकरराव जवळकर होते, ब्राह्मणेतर चळवळीतील नेते दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे असतील, ह्या सगळ्या लोकांनी खूप सारा विरोध केला की तुम्ही काय म्हणून देताय ह्या माणसाला, तुम्ही हा महत्वाचा की जो मानपत्र वगैरे, तर त्यांनी विरोध वगैरे केलेला होता. पुतळ्यावरून खूप सारं प्रकरण गाजलं होतं. मग इथं खासेसाहेब जाधव आणि खासेसाहेब पवार यांच्यावरती आयोगाने राज्यसेवेला प्रश्न विचारलेला होता. तर हे आहे. आता अजून एक मला इथं की असंतोषाचा जनक अशा प्रकारचा समाज म्हणून कोणत्या समाजाचा ओळख केली जाते, विचार केला जातो, तर आर्य समाजाला असंतोषाचा जनक समाज म्हणून ओळखलं जातं. तोही प्रश्न बनू शकतो. भारतीय राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी? टोटल फॅक्टवर बेसवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर स्थापना कधी झाली होती? तर 15 ऑगस्ट 1906 मध्ये झालेली होती. कोणी केली होती? तर त्याचे मुख्य होते सतीशचंद्र मुखर्जी यांनी 15 ऑगस्ट 1906 मध्ये त्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेच्या नंतर 2 कॉलेज झाले होते. 2 कॉलेज, तर बंगाल नॅशनल कॉलेज आणि बंगाल तंत्रज्ञान विद्यालय किंवा महाविद्यालय कॉलेजची स्थापना केली होती. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का? तर 1905 मध्ये बंगालची फाळणी, लक्षात ठेवा 1905 ची बंगालची फाळणी झाली आणि ह्या फाळणीनंतर इथं एक चळवळ सुरू झाली होती. त्या चळवळीचं नाव होतं स्वदेशी आणि स्वदेशीमध्ये काय होतं तर चतुसूत्री होते. म्हणजेच ही चतुसूत्री 4 घटकावरती आधारित होते. तुम्हाला सगळ्यांना हे 4 घटक कोणते आहेत माहित आहे, परंतु यामध्ये मी पहिला घटक लिहितो स्वदेशी. ठीक आहे, बाकीचे घटक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर स्वदेशीमध्ये यांनी काय केलं, राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करायचं ठरवलेलं होतं आणि ह्या राष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सुरू झालेली जी महत्वाची संस्था होती तर ती सतीशचंद्र मुखर्जी यांची 15 ऑगस्ट 1906 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय शिक्षण परिषद. कारण इंग्रजी शाळांमध्ये जायचंच नाही, इंग्रजी शाळांमध्ये पाठवलेली मुलं आपण परत बोलवायची आणि त्याच्यानंतर काय करायचं तर इथं अच्छा एकाने मेसेज पाठवलाय, माझ्या घराच्या एरियामध्ये खूप मोठी मीटिंग चालू होती एका विचित्र माणसाबद्दल. मी त्याला सहज विचारलं तू का नाही गेला? ओके, मीटिंगला तो का नाही गेला? सो 1906 मध्ये अशा प्रकारची परिषद स्थापन झाली होती. कारण त्याचं कारण होतं बंगालची फाळणी. 2 प्रश्न बंगालच्या फाळणीवर आले होते. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं? किती साधा आणि सिंपल क्वेश्चन आहे. मी आता मोबाईलचा स्क्रीनशॉट काढला तो दाखवला तर 18:58 म्हणजेच इथं काय झालं होतं 1858चा कायदा आहे. याची पार्श्वभूमी कोणती येते? 1857चा उठाव येऊन जातो. 1857च्या उठावाच्या वेळी इथं पामस्ट नावाचे व्यक्ती हे कोण होते? ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते आणि यांनी राजीनामा दिल्यानंतर यांच्या ऐवजी कोण आले होते? डर्बी आलेले होते. त्याच्यानंतर इथं
इथं 56 नंतर कॅनिंग होते. हे कॅनिंग 1856 पासून 58 पर्यंत हे कॅनिंग ॲज अ गव्हर्नर जनरल बनून राहिले. 58 पासून 62 पर्यंत, म्हणजे 2 ऑगस्ट 1858 रोजी राणीने साईन केल्याने त्याच्यानंतर हे व्हाईसरॉय बनले होते. तर हे व्हाईसरॉय बनण्यासाठी 2 ऑगस्ट 1858 हा तारीख ही महत्वाची ठरते. आणि याच्यानंतर मग 1 नोव्हेंबर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 1858 मध्ये अलाहाबाद या ठिकाणावरून यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं भारतीय लोकांना राजकारणामध्ये सुद्धा घेतलं जाईल. ठीक आहे, तर सिंपल आहे, साध्या गोष्टी आहेत. इतिहास लक्षात ठेवण्यासाठी मी मगाशी ब्रेक झालं होतं अर्ध्यामध्ये. तर साध्या आणि सिंपल गोष्टी कोणकोणत्या असू शकतात? सकाळी उठलोय 7 वाजता, 8 वाजता ब्रेकफास्ट केलं, 9 वाजता लायब्ररीमध्ये गेलो, 12 वाजता जेवण केले, त्याच्यानंतर 1 तास झोप घेतली आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू अभ्यास करत बसलो. 6 वाजता काय केलं तर 1 फ्रूट ज्यूस घेतला आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू परत एकदा 11-10 वाजेपर्यंत बसलो, साधारणतः 9 पर्यंत बसलो. 9 वाजता परत एकदा डिनर केला आणि त्याच्यानंतर 11 पर्यंत बसून 11ला झोपी गेलो, परत सकाळी 6ला उठलो. हे लक्षात राहतं ना तुमच्या? सिंपल इतिहास तोच आहे ना. 1901, 2, 3, 4, 5, 47 पर्यंत करा. लईच अवघड जात असेल तुम्हाला इतिहास तर 190 पैकी काय करायचं? फक्त 47 वर्षाचा इतिहास पाठ करून जावा. 190 वर्षाचा इतिहास जर अवघड जात असेल तर 47 इयरचा लक्षात ठेवा. 1900 पासून 1947 पर्यंतचा इतिहास जवळपास 60% मार्क इथं कव्हर होऊन जातात. सिंपल लॉजिक आहे. फक्त तुम्ही काय करता, एवढा मोठा भूत बनवून ठेवलेला असतं की आपल्या याच्यामध्ये की स्वतः एक भूत बंगला बनलेला असतं आणि त्या बंगल्यामधून बाहेरच पडायला तयार नसतं, म्हणून डिप्रेशनचे शिकार होत असतात. मला 3 दिवसात असे 8 ते 10 कॉल येऊन गेले की एमपीएससी सोडू की एमपीएससी कंटिन्यू करू. कारण का? परिस्थिती घरची नाही हे एक कारण होतं आणि दुसरं कारण होतं की दुसऱ्या पण जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. म्हणजे घरी खूप मोठे अधिकारी आहेत तरी पण त्यांच्या घरचे म्हणतात एमपीएससी सोडू का? आणि घरची एवढी परिस्थिती आहे की जेव्हा पाऊस पडतो की घरामध्ये सांगायला खूप खूप मोठं जड जातं शब्द की घरची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये खूप भयानक आहे. सिटीमध्ये जर अभ्यास करत असाल, वेगवेगळे फॅसिलिटी तुमच्याकडे जर असतील तर घरामध्ये गावामध्ये एवढी भयंकर परिस्थिती आहे की पावसाचे दिवस जेव्हा असतात ना तर घरामध्ये कुठून पाणी येतं ते झेलण्यासाठी घरामध्ये भांडी कमी असतात. अशा परिस्थितीमध्ये त्याचं एकच टार्गेट असतं की हे घर फक्त मला दुरुस्त करायचे आणि ते फुल ताकदीने अभ्यास करतं आणि ते रिझल्ट काढतं. कारण का? तर पाठीमागं काय होतं की एखादा डॉग जर लागला ना चावणारा तर आपलं स्पीड मात्र भयानक असतं. हुसेन बोल्ट पण आपण मागं पाडतो. अर्थातच काय की पाठीमागं अशी लागली पाहिजे, म्हणजे आतमधून आग लागली पाहिजे, तेव्हा आपला रिझल्ट येतो. चलो जाऊ द्या. तर इथं गव्हर्नर जनरल 1858च्या कायद्याने, भारत शासन कायदा 1858चा खूप महत्त्वाचा कायदा आहे. मग इथं काय केलं होतं तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि इथं COD म्हणजे इथं कंट्रोल ऑफ नियंत्रक मंडळ आणि याचबरोबर इथं संचालक मंडळ हे 1784च्या कायद्याने बनवलं होतं. हे 1858च्या कायद्याने इथं बंद केलं आणि याच्याऐवजी नवीन एक पद तयार केलं होतं, त्याला आपण म्हणतो काय तर भारत मंत्री. मी नेव्हर गिव्ह अप हा शब्द खूप त्याच्यावरती आवडतो, खूप प्रेम करतो मी. नाव और नेव्हर हे शब्द 2 आठवतात मला. मोहम्मद कवी इक्बाल आणि रहमत अली चौधरी या दोघांनी ग्रंथ लिहिला होता. आता नाही तर कधीच नाही, हे तुम्ही स्वतःला हात लावून द्या, पास होऊन जाता. पुढील प्रश्न आहे, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती? अखिल भारतीय हरिजन शब्द आला की आपल्याला पटकन सुचतं काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण आंबेडकर का हरिजन नावाने सुरुवात करते? आंबेडकरांनी विरोध केला होता 1937 मध्ये बॉम्बे प्रांतामध्ये. तर इथं अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना इथं महात्मा गांधीजी यांनी सुरू केली होती. आता लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की 24 सप्टेंबर गांधीजी आणि हरिजन यांचा संबंध कधी आला तर 24 सप्टेंबर 1932 मध्ये जेव्हा स्वतंत्र मतदार संघ याची संकल्पना जेव्हा इथं रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आंबेडकरांना देऊ केली होती, परंतु इथं गांधीजी तुरुंगात बसले होते ना उपोषण करून, आमरण उपोषणाला, आणि 20 सप्टेंबरला बसले. 4 दिवसात खूप सारी तब्येत खराब झाली आणि मग इथं काय केलं होतं महात्मा गांधीजींनी काय केलं, स्वतंत्र मतदार संघाच्या ऐवजी इथं राखीव जागावरती आपण उपाय काढू आणि म्हणून काय केलं दोघांमध्ये तह झाला. तो तह होता पुणे करार या नावाने, हा प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या तहाने भारतीय राजकारणामध्ये एक वेगळीच कलाटणी देऊ केली होती. ती कलाटणी होती की हरिजन त्याचबरोबर अस्पृश्य आणि उच्चवर्णीय अशा प्रकारचे एक डिवायडेशन जे प्राचीन कालावधीमध्ये होतं, चातुर्वर्ण व्यवस्था वैदिक कालावधीमध्ये. तर इथं स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागावरती उपाय निघाला आणि मग या राखीव जागाच्या निमित्ताने काय केलं
तर एक व्यक्ती आहेत भारतीय संविधानाचे निर्माते, कधी दिल्लीला गेला तर 14 एप्रिलला दिल्लीची संसद सुद्धा या एकाच व्यक्तीच्या दर्शनासाठी खुली केली जाते, सिव्हिलियनसाठी. आणि जेव्हा मी तिथं अभ्यास करत होतो तर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने म्हटलं संसद बघायला मिळते. तसं 2013ला पाहिली संसद बाहेरून, आणि 15ला तर तिथं मित्रच काम करतात, पार्लमेंट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, आणि त्याच्या निमित्ताने काय केलं तर ती पूर्ण संसद आतमधून बघण्याचा योग भेटला होता. सो धन्य आहे मी स्वतःला की तिथं डेमोक्रेटिकचं एक टेम्पल पाहायला मिळालं होतं आतमधून. तर आंबेडकरांच्या निमित्ताने इथं काय केलं होतं तर सांगितलं की तुम्ही बहुजनांसाठी कधी काम करणार आहात, म्हणून इथं महात्मा गांधीजींनी काय केलं 1932 मध्ये अस्पृश्यता निवारण संघ सुरू केला. आणि मग 1933ला याचं नामांतरण केलं नरसी मेहता आणि त्याचबरोबर RD पराडकर या दोघांनी हरिजन शब्द दिला होता. हा हरिजन शब्द कोणी दिला होता तर याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक कवी आहेत गुजराती, त्या कवीचं नाव आहे नरसी मेहता, आणि मराठी पत्रकार होते RD पराडकर. ह्या दोघांनी हा शब्द दिल्यानंतर मग महात्मा गांधीजींनी काय केलं 1933 मध्ये त्यांचं हरिजन संघ सुरू केला. अर्थातच त्याचं पूर्ण नाव आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ, आणि पहिले अध्यक्ष बनवले ते पंडित मदन मोहन मालवीय, ज्यांना 2014 नंतर भारतरत्न पुरस्कार दिला होता. पुढील प्रश्न आहे मदनलाल धिंगरा. ॲज इट इज क्वेश्चन आला होता. एक्सपेक्टेड क्वेश्चन जे असतात ना, तर मी युट्यूबला घेतो संभाव्य प्रश्न, तुम्हाला सगळ्यांना खूप सारा फायदा होतोय. परंतु एक्सपेक्टेड क्वेश्चन मधून ॲज इट इज मी काय केलं तर 2 दिवसापूर्वी क्वेश्चन घेतला युट्यूबवरती 3 एप्रिलच्या अगोदर, आणि असाच प्रश्न इथं आयोगाने विचारला होता. अनावधानाने विचारला म्हणून आपण त्याला किंवा तो एक योगायोग असू शकतो, परंतु एक्सपेक्टेड क्वेश्चन मध्ये खूप सारी माहिती कव्हर होऊन जाते. तर इथं मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लंडनमध्ये केली होती. कर्जन वायली यांच्या वडिलांचे मित्र होते. अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती. ही जॅक्सनची हत्या 1909चीच आहे, परंतु याची 10 मध्ये काय केली पुढे मुंबईचा कमिशनर म्हणून अपॉइंटमेंट झाला होता. परंतु इथं विजयानंद थिएटरमध्ये शारदा संगीताचा कार्यक्रम ऐकायला गेला किर्लोस्कर कंपनीचा, आणि बिचारा मारला गेला इथं अनंत कान्हेरे यांच्याकडून. विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा संघटना सुरू केली होती. नंतर अभिनव भारत संघटना सुरू झाली होती, आणि या अभिनव भारतचं नामांतरण मित्रमेळाचं नामांतरण अभिनव भारत हे यंग इटली ह्या जोसेफ मॅझनीच्या गुप्त संघटनेच्या आधारावर झाली होती. आणि हेमचंद्र दास जे आहेत तर यांनी इथं जॉन बॉम्बफिल्ड फुल्लर यांच्या वरती बॉम्ब टाकला होता. आता हे हेमचंद्र दास कोण होते याच्यानुसार आपल्याला उत्तर काय सापडतं तर 4, 3, 1 आणि 2 हे त्याचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. ठीक आहे, हा त्याचा योग्य पर्याय आहे. परंतु हेमचंद्र दास यांच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती बघायची आहे. हे अनुशीलन समितीचे सदस्य होते. 1905 पर्यंत 500 पेक्षा जास्त शाखा अनुशीलन समितीच्या बनलेल्या होत्या. त्यानंतर 1908 मध्ये अलीपूर कट खटला जो आहे बॉम्ब खटला, तर या बॉम्ब खटल्यामध्ये त्यांचं नाव होतं. त्याचबरोबर हा खटल्यामध्येच त्यांना अटक वगैरे हे झालेली होती. नंतर माणिकतोळा प्रकरण, माणिकतोळामध्ये बॉम्ब बनवला जात होता, जो टेक्निक तिकडून आणली गेली होती वेस्टर्न कल्चरमधून. आणि 1907 मध्ये लक्षात ठेवा 1907 मध्ये जर्मनीच्या स्टुटगार्ट या शहरामध्ये मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी जेव्हा भारताचा पहिला ध्वज फडकवला, तो ध्वज बनवण्यामध्ये ॲज अ मेंबर किंवा एक सहभागी व्यक्ती जर कोण असतील तर ते होते हेमचंद्र दास. ठीक आहे, बाकीच्या व्यक्तींबद्दल तुम्हाला सगळ्यांना अगोदरपासूनच सांगितलेलं आहे, अगोदरपासूनच बोललेलो आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे. याचा पर्याय आहे हे 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भातील पुढील माहिती विधाने कोणती बरोबर आहेत. ठीक आहे, काही गोष्टी लक्षात ठेवा. एलिमिनेट नावाचा एक प्रकार असतो, तुम्हाला विश्लेषण देतो आणि विश्लेषणाच्या निमित्ताने खूप सारी माहिती येते. तर मुंबईचे शिल्पकार बरोबर आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यावरती प्रश्न आला होता. मुंबईचे शिल्पकार कोण येतात? मुंबईचे शिल्पकार मुंबईचे स्थापनाकार जगन्नाथ शंकर शेट. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो 1857 मध्ये 3 प्रांतात 3 विद्यापीठ स्थापन झाली होती. 1852 बॉम्बे असोसिएशन, 1854 चार्ल्स वूडचा खलिता, त्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा, 1856 मध्ये युनिव्हर्सिटी ऍक्ट बनला. त्या कायद्यानुसार 1857 3 विद्यापीठ बनली, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. ह्या बॉम्बे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता? व्यक्तींचा गट तुम्हाला विचारतील, त्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट येतात. आणि फेलो म्हणजेच काय असतं? पहिले फेलोचा अर्थ काय होतो तर मानद सदस्य, म्हणजे त्याचा काही संबंध जरी नसला तर त्याला ॲज अ सदस्य जरी दिलं आणि संबंध जरी असला तर त्याला मानद सदस्य दिलं जातं, म्हणजे अशा व्यक्तीला इथं फेलो असं म्हटलं जातं. मग रानडे येतात, भांडारकर येतात आणि त्याचबरोबर इथं हे सुद्धा मानद सदस्य म्हणजे पहिले फेलो येतात. तर न्यू इंग्लिश
इंग्लिश स्कूलची स्थापना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ह्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये लोकमान्य टिळक होते, आगरकर होते आणि ह्या सगळ्या लोकांनी काय केलं तर टिळक रोडवरती मुलांसाठी फक्त न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. आता पुण्यात जर अभ्यास करत असाल तर न्यू इंग्लिश स्कूल अशा व्यक्तीला माहीतच नसेल तर मग त्यानं चुल्लू भर पाणी में डूब जाना चाहिए, अपनी जान देनी चाहिए. कारण का न्यू इंग्लिश स्कूल माहीतच नाही तुम्हाला. चिंतामणी बिल्डिंगच्या समोर नाही, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर चिंतामणी बिल्डिंग आहे ज्याला MPCची पन्हारी म्हणतात. मुंबई प्रांताच्या 1858च्या कायद्यानुसार इथं कौन्सिल ऍक्ट पास केले होते आणि कौन्सिल ऍक्ट नुसार बॉम्बे प्रांतामध्ये म्हणजे लक्षात ठेवा की इथं जर प्रांत असतील तर प्रांतामध्ये भारतीय सदस्य कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 घ्यायचे आणि केंद्रामध्ये कमीत कमी 6 सदस्य आणि जास्तीत जास्त 12 सदस्य घ्यायचे ठरले होते. तर इथं जे प्रांतानुसार जे सदस्य घेतले जात होते तर बॉम्बे प्रांताचा एक प्रश्न विचारला जातो बॉम्बे प्रेसिडेन्सीवरती. पहिले सदस्य कोण होते तर जगन्नाथ शंकर शेठ होते. 1858च्या कायद्यानंतर 61 मध्ये पहिला कौन्सिल ऍक्ट आला, परिषद कायदा. हे परिषद कायदे किती आहेत? 3 आहेत. 1861, 1892, 1909. 1909 वरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. 1909, 1919, 1935. तर अशा पद्धतीने हे मेंबर्स होते आणि त्या पद्धतीने हा कायदा आणि त्या कायद्यानुसार पहिले मेंबर होते. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर कोणतं शोधायचं आहे तर फक्त C नाही, म्हणजे A, B आणि D. A, B, D हे त्याचं योग्य उत्तर आहे. सो जगन्नाथ शंकर शेठ यांचं सामाजिक काम असेल, शैक्षणिक काम असेल तर पाठच करून जावा आणि मुंबईत कोणकोणतं योगदान दिलं होतं तर हे पाठ करून जायचं आहे. पुढील प्रश्न आहे आद्य क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? किती वेळा प्रश्न विचारणार आहेत आयोग? मला माहिती आहे की याच्यावरती कित्येक वेळा प्रश्न आलेले आहे अशाच टॉपिकवरती आणि नेहमी प्रश्न विचारला जातो. सो वासुदेव बळवंत फडके प्रश्न विचारलाय की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं. प्रश्न विचारला की यांना कोणत्या जाती जमातीने मदत केलेली होती. तर आई आजार असताना सुट्टी दिली नाही आणि सुट्टी दिली नाही म्हणून काय केलं तर यांनी पटकन आपलं नोकरी सोडली होती. मग कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कामाला होते तर याच्यावरती प्रश्न विचारला जातो. रेल्वे, लष्कर आणि टपाल. पण आयोग कधी कधी काय करतं तर तुम्हाला जरी किती जरी येत असलं तर इथं सगळी शक्ती आपली निघून जाते आणि आयोग काय करतं तर असे क्वेश्चन्स हॅशटॅगला टाकून देतं. सो इथं येतात एकच. विदा सावरकर यांनी 1898 पासून संस्था सुरू केली, 1900 मध्ये संस्था सुरू केली आणि 1904 मध्ये, 1905 मध्ये ते पुण्याला आले, 1906 मध्ये ते लंडनला गेले आणि लंडनला वकिलीचं शिक्षण घेत असताना ते इंडिया हाऊस मध्ये राहू लागले. जे इंडिया हाऊसची स्थापना इथं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती आणि हे संस्कृत विषय लंडनमध्ये शिकवत होते. त्याचबरोबर इंडिया हाऊस नावाचं जे काही संस्था घर होतं किंवा इंडिया हाऊस नावाचे जे तिथं असणारी जी इमारत होती तर त्यामध्ये जे विद्यार्थी जातात त्याचबरोबर जे भारतीय लोक जातात त्या सगळ्या लोकांना एकत्र करायचं आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत करायची, जनजागृती करायची. तर हे इंडिया हाऊसचं काम होतं. 1907 मध्ये स्वातंत्र्य संग्रामाला अर्थातच 1857 उठावाला 50 वर्ष झाले. त्याच्यानंतर 1910 मध्ये काय झालं त्यांना अटक झाली आणि मग फ्रान्स मार्गे भारतात आलं. जन्मठेपेची डबल शिक्षा झाली होती. ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे? इंग्रज सरकारने विचारलं 2 जन्मठेपेची शिक्षा होईपर्यंत तू जिवंत राहशील का? तर यांनी उत्तर दिलं होतं माझी जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होईपर्यंत तुमचं सरकार राहील का? दॅट्स कॉल्ड ॲटिट्यूड. आणि ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. निक उजुसिक नावाचे एक व्यक्ती आहे जे 150 पेक्षा जास्त देशातील नागरिकांना मोटिवेट करतात. मोटिवेट करण्यासाठी फक्त हात आणि पाय याचं असणं गरजेचं नाही, फक्त जिद्द पाहिजे आणि जिद्द आहे त्या निक उजुसिक यांच्याकडे की जे 150 पेक्षा जास्त देशातील हात आणि पाय असणाऱ्या लोकांना मोटिवेट करतात. आपल्याकडे तर सगळंच आहे ना, पूर्ण फुल बॉडी दिलेले, तरी पण आपल्याला मोटिवेशनची गरज वारंवार लागते. प्रयत्न करतो आपण देण्याचा. सो एनिवे तर इथं सांगितलं होतं याला ॲटिट्यूड म्हणतात. जगण्यामध्ये पण ॲटिट्यूड असायला पाहिजे. मला त्या एका पक्षाचा ॲटिट्यूड खूप आवडतो. कदाचित तुम्हा सगळ्यांना पण तो पक्ष आवडत असेल. ईगल. पावसात नाही भिजायचं, तो ढगांच्याच वरती जातो. मेलं तरी चालेल पण मी गवत खाणार नाही, त्याला सिंह आणि वाघ म्हणतात. हा ॲटिट्यूड असतो आपल्यामध्ये तो सुद्धा ॲटिट्यूड असायला पाहिजे की नाही. या 2023 मध्ये जे 5 नोव्हेंबरची परीक्षा नाही तो फाडून टाकणार आहे तिला, अर्थात 2023 मध्ये ट्रेनिंगच घेत बसणार आहे मी. हा ॲटिट्यूड बनतात, असायलाच पाहिजे तो तुमच्याकडे. राजाराम मोहन रॉय, मग हे ब्राह्मण समाज असो, सतीची चाल असो, त्याचबरोबर आत्मीय सभा, वेगवेगळे कॉलेजेस असो, ह्या सगळ्यामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही योजना. मला सांगा हा प्रश्न ज्या ज्या पोरांनी चुकवला तर त्यांना जाहीर मारलं पाहिजे फटके कोड्याचे देऊन.
शिक्षणासाठी एवढं मोठं त्याग केलेले व्यक्ती आहेत आणि ह्या व्यक्तीच्या उत्तर जर आपल्याला जमत नसेल, कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णासाहेब यांचं जर उत्तर आपल्याला येत नसेल तर मग एमपीएससी करून फायदाच काय? चुकवलं नसेल, सिली मिस्टेक होऊ शकते, ऍक्सेप्टेबल आहे ते. याचं उत्तर आहे काय तर फक्त ड येतं. बाकीच्या व्यक्तींबद्दल सांगता येत नाही, कारण डॉक्टर आंबेडकर शिक्षणाबद्दल आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, वीरा शिंदे येतात, आगरकर येतात, परंतु यांनी कमवान शिका सुरूच नाही केलेली. सिंपल उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. मग इथं काले असेल, दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ, सत्यशोधक समाजाची जी मीटिंग होती, बागडे या त्या मीटिंगचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये ह्या रयत शिक्षण संस्थेची मी शिवाजी कॉलेजला व्हिजिट केली. आणि अजून एक माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे की आमचे तिथं काय असणारी जे पोलीस मित्र वगैरे आहेत, तर कार्यक्रमाला जात असताना तिथे कॉलेजवरती गेलो होतो, लायब्ररीमध्ये थोडंसं मार्गदर्शन आणि सहज भेट दिली. फोटो पण पाहिले असतील तुम्ही सगळ्यांनी. तर या ज्या कॉलेजमध्ये आणि ज्या जागेमध्ये तर कमवा आणि शिका योजनेची सुरुवात केली, त्या पवित्र जागेवरती आम्हाला व्हिजिट करण्याचा योग आला होता. सो एनिवे, इथं पुढील प्रश्न सांगण्याच्या अगोदर काही महत्त्वाची सूचना आहे. ती सूचना अशी आहे की 12 तासाची एक बॅच आहे गट ब आणि गट क साठी. आता गट क ची परीक्षा आहे ना, तर ह्या गट क साठी 12 तासाची एक बॅच आहे. लक्षात ठेवा, ह्या बॅच आहे. कोणताही रिग्रेट फील नाही झालं पाहिजे, हे करायला पाहिजे होतं. 12+ मार्क मिळतील आणि याच्यासाठी फक्त तुम्हाला पे करायचे 270 रुपये. बॅच घेण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे, पटकन सेव्ह करा. स्पर्धाग्रामचा नंबर आहे. तुम्हाला अपडेट काय पाहिजे असेल तर मिळू शकते. इतिहास जर नाही समजला, एक तर आहे हिस्ट्रीसाठी आणि दुसरं काय आहे तर बॅचसाठी. त्याचबरोबर अजून अनेक गोष्टी असतात XYZ. याच्यासाठी हा नंबर अवेलेबल आहे. मेसेज करा, नाव जिल्हा पाठवा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन इथून मिळवून देण्याचा मी प्रयत्न करत राहतो. सो अशा प्रकारे आपण इतिहासाचे किती तर जवळपास 15 क्वेश्चन्स इथं कव्हर केलेले आहेत, जी 2021 मध्ये ॲडव्हर्टाईज आणि 3 एप्रिल 2022 मध्ये झालेली गट क ची पूर्वपरीक्षा. सगळं विश्लेषण आणि इतिहास सगळा सांगितलेला आहे. आणि शेवटचा एक मोटिवेशनचा डोस म्हणून तुम्हा सगळ्यांपर्यंत घेऊन आलोय की कारण सांगणारी जी लोक आहेत हे जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यशस्वी होणारी लोक हे कधीच कारणं सांगत नाहीत, हे कधीच कारणं सांगत नाहीत. म्हणून आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपलं नेहमी वय वाढत चाललेलं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपलं नेहमी वय वाढत चाललेलं आहे. दुसरी गोष्ट, खूप साऱ्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. आपल्याला काय करावं हे सुचत नाही कधी कधी आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे. मग शहरामध्ये राहा किंवा सिटीमध्ये, ग्रामीण भागामध्ये राहा, योग्य मार्गदर्शन, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अवेलेबल आहेत. हे नंबर्स वगैरे कशासाठी दिले जातात तर तुमच्या समस्यांचं निराकरण. ऑफिसचा नंबर आहे, समस्यांचं निराकरण होऊ शकतं. ॲज अ मार्गदर्शक या नात्याने आमचे नंबर अवेलेबल करून दिलेले आहेत. मग तुमच्यापर्यंत आता कमी काय आहे, सगळ्या शिक्षकांचे नंबर आहेत. तुम्ही कधीही कोणत्याही मार्गदर्शकाशी बोलू शकता. कुठं चुकते कुठं बरोबर आहे तर हे बोलू शकता तुम्ही. आता मला काही 2 विषयावरती बोलायचं होतं. त्यापैकी एक आहे की आता राज्यसेवा मेन्स सब्जेक्ट खूप सारा वास्ट झालेले आहे, खूप सारे सिलेबस बदललेला आहे. तर आपण इतिहासाचे इथं महत्त्वाचं की GS1 मध्ये तो पेपर डिस्क्रिप्टिव्ह तोही घेणार आहे आणि त्यानंतर इथं ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा म्हणजे ऑप्शनल विषय सुद्धा आपण इथं शिकवणार आहे. याच्यासाठी मी माझा दर्जेदार आणि बेस्ट एक्सपिरियन्स UPSCचा देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. ही काही महत्त्वाची एक छोटीशी सूचना होते. डिप्रेशनमध्ये जाऊ नका, नेव्हर गिव्ह अप. अर्थातच काय होतं की आपल्याला जिंकण्यासाठी सुरुवात केली, मग माघार कशाला घ्यायची असते, आपल्याला करून दाखवायचं नाही तर आयुष्यभर तुम्हाला टोमणं खावं लागणार आहे की MPSC मध्ये गेला आणि MPSC करू शकला नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे तुम्हाला निघावं लागेल. खूप वय वाढते, जबाबदारी वाढते, इन्कम सोर्स नाही असला तरी डिप्रेशनमध्ये होते. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत राहतात. कारण एक दिवस असे असते की प्रत्येक मार्गदर्शक यातून गेलेला असतो. विशेषतः ही शून्यातून सुरुवात होती आमची पण. या आत्ताच्या पोझिशनला उगच विनाकारण असं सहजासहजी पोहोचता येत नाही. तर हे शून्य जो असतो ना, त्यावेळी जर ठरवलं असतं की नाही करायचं तर आज इथं नसतो. लक्षात ठेवा, इथं जर ठरवलं असतं ना की नाही होणार आहे, मुझसे नाही होगा, तो आज इथं नसतो. आणि इथं ठरवलं होतं की संयम ठेवायचा आहे आणि म्हणून आज इथं आहे जो तुमच्याबरोबर संवाद साधतोय, जो डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या माध्यमातून. त्याच्यासाठी फक्त काय आहे की आपल्याला संयम ठेवायचा आहे. आपण सुरुवात कशासाठी केली होती? सुरुवात जिंकण्यासाठी केली. माझा मित्र माझ्यासोबत आला आणि तो गावी परत निघून गेला. डेव्हलपमेंट नाही आहे, पण मी संयम ठेवला, आज आहे वेगळ्या पोझिशनवरती. सो प्रत्येकाची सुरुवात शून्यापासून होते. खूप सारी गरिबी आहे, माझ्यापेक्षा जास्त कदाचित असू शकते, असेल तुमची, त्यावेळेची माझी होते तसे, परंतु आपल्याला मात करता येऊ शकते. म्हणजेच गरिबी जन्माला येणं हे आपल्या आईवडिलांचं आपलं चुकी नाही. आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीमुळे आपण जन्माला आलो, परंतु गरिबीत मरत असाल तर हा सर्वात मोठा दोष तुमचा आहे. त्याच्यामुळं अपयशी होऊन माघार निघण्यापेक्षा
कमीत कमी एवढ्या जोरात आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने लढा, युद्ध करा की कमीत कमी समोरच्या जिंकणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे, हारला तरी चालेल पण जिंकणाऱ्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे फाईट तर ओरिजिनली याच्याबरोबर झाली होती. सो अशा काही खूप साऱ्या गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निघून जातात. एक चुटका सांगून जातो, एक छोटीशी स्टोरी आहे. एक खूप मोठा मालक होता, खूप मोठा म्हणजे उद्योगपती होता आणि उद्योगपती असताना खूप समाधानी होता, खूप सारं काही होतं. परंतु घरी आला संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागलं, जेवण वगैरे काही केलं नाही त्याने. फक्त एक पेन होत होता, चेस्ट पेन होत होता. त्याच्यामुळे तो काय केला की डॉक्टरला बोलवलं, सगळ्यात बेस्ट डॉक्टरला. काही फरक पडत नव्हता. त्याच्यामुळे त्याने काय केलं, थोड्या मोकळ्या वातावरणात जाऊ म्हटलं. मोकळ्या वातावरणात बाहेर आला, खूप लांबपर्यंत आल्यानंतर एका ठिकाणी बसल्यानंतर एक चप्पल खाली काढलेली होती. ती चप्पल एका डॉगीने पकडली तोंडामध्ये, एका कुत्र्याने पकडली. तो कुत्रा सरळ भटकत एका गल्ली बोळातून एका झोपडपट्टीत घुसला. हा त्याच्या पाठीमागे चप्पल आणण्यासाठी गेला. चप्पल याने काय केलं, मोठ्याने आवाज दिला. त्या कुत्र्याने चप्पल टाकली आणि धूम ठोकली, पळून गेला. स्टोरी फास्ट सांगतोय. आता चप्पल पडल्यानंतर काय केलं, याने उचलली, घातली आणि मग निघताच तोपर्यंत तिथं एका महिलेचा आवाज आला. त्याला जाणवलं की कोणीतरी रडतंय कशासाठी, तर किमान पाहिलं तर पाहिजे. इग्नोर केलं, परत एकदा आवाज आला, 2-4 वेळा इग्नोर केलं, परत एकदा आवाज आला. म्हटलं की किमान जाऊन तर पाहिलं पाहिजे. तिथं झोपडीजवळ गेला आणि विचारलं, माफ करा ताई, खूप वेळा आवाज आला म्हणून मी परत आलो, की तुम्हाला काही दुःख आहे का, असं विचारल्यानंतर सांगितलं, समोर माझी मुलगी झोपली, ती खूप आजारी आहे आणि ती केवळ आणि केवळ 1-2 वर्षाचीच मुलगी आहे. माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी मोठ्याने रडते. मग त्याने सांगितले की मोठ्याने रडून तुम्हाला मदत कोण करणार आहे. मग त्या महिलेनं सांगितलं, त्या ताईने उत्तर असं दिलं होतं की काल एक साधूबाबा आले होते. काल्पनिक कथा असू शकते परंतु तात्पर्य घ्यायचं आपल्याला. काल एक साधूबाबा आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तू उद्या सकाळी काय कर, मोठ्याने रडायला सुरुवात कर, उद्या सायंकाळी मोठ्याने रडायला सुरुवात कर आणि एक खूप चांगला माणूस येईल जो तुझी मदत करेल. अर्थात प्रत्येक गोष्ट ही निगेटिव्ह घेण्यापेक्षा पॉझिटिव्ह राहा. त्या माणसाला एवढं भारी वाटलं की त्यानं त्या सिटीमधील सर्वात बेस्ट डॉक्टर, ॲम्ब्युलन्स आणि सगळी ट्रीटमेंट केली. त्यानं सांगितलं, ह्या माझ्या 5-50 इंडस्ट्री आहेत, सगळे कारखाने आहेत, त्याच्यामध्ये तुला कुठं काम करायचं तिथं कर. म्हणजेच कोणीतरी साधूने काहीतरी सांगितलं आणि त्याच्यानंतर हे अनावधानाने कुत्र्याच्या निमित्ताने, चप्पलच्या निमित्ताने तिथं पोहोचले आणि त्या महिलेचं आयुष्य असं उज्ज्वल झालं होतं. म्हणून आयुष्यामध्ये काय करायचं तर कारणं सांगत बसायचं नाही. आयुष्यामध्ये कारणं सांगणारी लोक यशस्वी होतात का, तर नाही होते. म्हणून कारण सांगायचं नाही. आपल्याकडे कारण नावाचा जो रोग आहे, हा रोग जर आपल्याला झाला ना तर आयुष्यात आपण कधीच काहीच करू शकत नाही. तर अशाच पद्धतीचे इतिहासाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणि तुमच्या माहितीसाठी आणि तुम्ही पास होण्यासाठी घेऊन येतोय. फक्त लाईक, कमेंट, आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी खूप सारी चांगली माहिती आणण्याचा मी प्रयत्न करतोय. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.